Please like, share and subscribe. And don't forget to press the bell icon for new notifications and videos. बाकी कितीतरी पुरावे आत्ता तुम्हाला दिले, आणखीन काही देतो. आता ऋभूंचं वर्णन सांगितलं मी तुम्हाला. 3 ऋभू हे भाऊभाऊ होते. हे भाऊ असलेले ऋभू यांनाच पुढे देवत्व दिलं गेलं, ही ऋग्वेदात नोंद केली गेलेली आहे. यांनी एवढा चमत्कार दाखवला होता. मी गायीपासून गाय बनवली, घोड्यापासून घोडा बनवला, इतकंच नव्हे तर आता असं मी म्हटलं की लोक काय म्हणतात की पाश्चात्यांनी शोध लावले की तुम्ही म्हणता आमच्याकडे होतं, वेदकाळी होतं. म्हणून आत्ता याला मुद्दाम सांगतो की मगाशी क्लोनिंगच्या बाबतीत तुम्हाला सांगितलं, मानवी क्लोन कुणी केलेलं नाही, तो आपल्याकडे केल्याचे उदाहरणं आहेत. म्हणून त्यांनी शोध लावायच्या आधी आमच्याकडे होते हे दाखवणारं ते प्रमाण आहे. आता आणखीन एक प्रमाण देतो की या ऋभूंनी आपल्या वृद्ध मातापित्यांना पुन्हा तरुण बनवलेलं होतं. आज 4 नोव्हेंबर 2003 या दिवशीसुद्धा आजच्या जगातल्या कुठल्याही शास्त्रज्ञांनी वृद्ध मातापित्यांना किंवा वृद्ध जोडप्याला कुठल्याही तरुण बनवलेलं नाही. म्हणजे वैद्यकशास्त्र, मेडिसिन हे इतकं प्रगत आजही झालेलं नाही, इतकं वेदकाळी होतं. च्यवन ऋषी, च्यवन भार्गव गोष्ट तुम्हाला माहीत असेल, म्हातारा झालेला होता, त्यालाही तरुण बनवलं होतं. आता तरुण बनवलं जातं, मेकअप करून आज तरुण बनता येतं. केसाचा काळ्या केसाचा टोप लावायचा, मेकअप करायचा, म्हणजे तरुण दिसतो. तरुण बनणं वेगळं आणि तरुण दिसणं वेगळं. ही त्यांना तरुण बनवलं होतं, च्यवनाला तरुण बनवलं होतं. आणि म्हणूनच नंतर त्यांनी एका कुमारिकेशी विवाह केला आणि त्या लग्नानंतर त्याला मूलही झालं. म्हणजे तो खऱ्या अर्थाने तरुण झाला होता. असं तारुण्य प्रदान करण्याची किमया आज जगात कुठेही कुठल्याही शास्त्रज्ञांनी केलेली नाही, पण वेदातल्या शास्त्रज्ञांनी, वेदातल्या ऋषींनी निश्चितपणे केलेली आहे. हे समजून घेतलं पाहिजे आपण आणि या दृष्टीने प्रयत्न करायला पाहिजेत, पण ते कोणी करत नाही. आता याच ऋभूंनी आणखीन एक गंमत केली होती. ती गंमत म्हणजे मेडिसिन, शरीरशास्त्र याच्यात एवढे खोल विचार त्यांनी केले होते. तसेच जेनेटिक इंजिनिअरिंगमध्ये जसे शोध लावले होते तसेच भौतिक इंजिनिअरिंग या शास्त्रातसुद्धा शोध लावले होते. म्हणून यांनी असा रथ बनवला होता की ज्याला घोडे लागत नाहीत, लगाम लागत नाही, जो आकाशातही जातो, भूमीवरूनही हिंडतो आणि पाण्यातूनही जातो, असं त्यांनी निर्माण केलं होतं. त्याला घोडे नव्हते, लगाम नव्हता आणि त्याला 3 चाकं होती असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि हा आकाशातूनही रथ जात असे, भूमीवरूनही जात असे आणि समुद्रावरूनही जात असे. अशा तऱ्हेचं वाहन म्हणजे विमान. आजचं विमान आकाशातून जातं, पण आकाशातून जाणारं विमान समुद्रावरून जाईलच असं अजून नाही. फार थोडे तसे काही प्रयोग चाललेत, आत्ता होईल, पण समुद्रात एकदम झेप घेतली आकाशात गेला असं होत नाही, की आकाशात एकदम समुद्रात नीट उतरलं असंही होत नाही. अशा तऱ्हेचा रथ, आकाशगामी रथ याच 3 ऋभूंनी बनवला होता. इथपर्यंत यांचं ऑटोमोबाईल सायन्स प्रगत झालं होतं, ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग शास्त्र प्रगत झालेलं होतं. असे होते हे ऋभू. म्हणूनच त्यांना देवत्व दिलं गेलं होतं. ही आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आहे. याच ऋभूंनी 2 घोडे बनवले होते. कसे, त्याचं खोल वर्णन त्यांनी केलेलं नाही. ते अतिशय चपळ होते, अतिशय वेगाने पळणारे घोडे होते. म्हणजे जेनेटिक या इंजिनिअरिंग शास्त्रामध्ये ते काम करत होते हे निश्चित सिद्ध होतं. इतकं हे ज्ञान, प्रबळ अशा तऱ्हेचं ज्ञान ऋग्वेदामध्ये आपल्याला आढळून येतं. आता ऋभू जेनेटिक इंजिनिअरिंग या शास्त्रात प्रगत होते असं म्हटलं की साहजिकच आणखीन एक मुद्दा सांगावासा वाटतो, आणि तो म्हणजे ऋग्वेदात अशी स्पष्ट नोंद केलेली आहे की या ऋभूंनी एका चमसापासून 4 चमस बनवले. म्हणजे एका चमसाचे 4 भाग केले. चमस याचा अर्थ एक पात्र ज्यात अमृत ठेवलं जातं अशी कल्पना आहे. आता ही जर पात्र नुसतं मनात घेतलं आपण तर एका पात्राचे 4 तुकडे करणं काही शक्य नाही आणि त्याचा वापर करणं तर त्याहून शक्य नाही. मग एक ग्लास फोडला तर 4 तुकडे होतील, नाही असं नाही, पण तो नंतर वापरता येणार नाही, पण इथं वापरलेलं आहे. मग याचा अर्थ काय, तर एका चमसाचे, आता चमस हा जो शब्द आहे हा अतिशय महत्त्वाचा आहे. चम अधिक असं हे 2 धातू त्याच्यात आहेत. चम
आणि असं असं म्हणजे अस्तित्वात असणे. आणि चम म्हणजे काहीतरी तेजाने अस्तित्वात असणं म्हणजे चमस. असं तेज कुठलं असतं अस्तित्वात राहण्याचं? तर जे जीवनाचं तेज आहे हे जीवनाचं तेज असलेलं काहीतरी पात्र होतं. हे पात्र नीट विचार केला तर लक्षात येतं की ज्याच्यामध्ये जीवनाचं तेज आहे असं पात्र म्हणजे सजीव पेशी. आजची लिव्हिंग सेल, अ युनिट ऑफ लाईफ म्हणजे लिव्हिंग सेल असं आजच्या सायन्समध्ये म्हटलं जातं. त्याला यांनी चमस शब्द वापरलेला आहे. त्या पात्रामध्ये जीवनाचं तेज होतं, म्हणजे जीव होता किंवा प्राण होता किंवा आत्मा होता, काही नावं द्या तुम्ही, पण जीव असलेलं तेज त्याच्यामध्ये होतं. असं एक पात्र होतं. या पात्राला या पेशीला खरोखरच 4 भिंती असतात. पात्रासारखंच ते असतं. याचे त्यांनी 4 भाग केले. ते कसे याचं वर्णन त्यांनी केलेलं आहे की पहिला जो मोठा भाऊ होता, हे 3 भाऊ आत्ताच तुम्हाला सांगितलं, हे पहिला मोठा भाऊ तो तपासत बसला होता आणि त्याच्या असं लक्षात आलं की एका चमसाचे 2 चमस करता येतील, 2 भाग करता येतील. हे त्यांनी सांगितल्यावर दुसरा भाऊ बघायला आला. आता बघायला कुठे आला? पहिला भाऊ हे काहीतरी बघत होता, म्हणजे माझ्या मताने तो मायक्रोस्कोपमधून सूक्ष्मदर्शनमधून बघत होता आणि एका पेशीचं विभाजन होऊन 2 पेशी तयार झाल्या हे त्याने बघितलं. म्हणून तो म्हणला एकाचे आपल्याला 2 करता येतील. हे ऐकून दुसरा भाऊ आला, त्यांनी बघितलं. या मधल्या काळात मोठ्या भावाने सांगितलं म्हणून मधला भाऊ बघायला आला. मधल्या काळात त्या ज्या 2 पेशी झालेल्या होत्या त्यातली एक पेशी पुन्हा विभागली आणि 2 झाल्या, म्हणजे एकूण 3 पेशी झाल्या. बघा, एकच पेशी होती. थोरल्या भावाने पाहिलं त्यावेळी एका पेशीचे 2 भाग झाले आणि 2 पेशी निर्माण झाल्या. ते ऐकून दुसरा भाऊ बघायला आला, त्यावेळी त्या 2 पेशीपैकी एक पुन्हा विभागली आणि त्या मधल्या भावाने पाहिलं त्यावेळी 3 पेशी त्याला दिसल्या. तोही म्हणला, अरे 2 काय 3 भाग करता येतील. हे ऐकल्यावर धाकटा भाऊ बघायला आला. या मधल्या काळात दुसरी जी पेशी होती 3 पैकी एक ती पण विभागली आणि 4 पेशी तयार झाल्या. त्याचं निरीक्षण त्यांनी केलं आणि धाकटा भाऊ म्हणला, अरे 2 आणि 3 काय बोलताय, 4 बनवता येतील. आणि म्हणून एका चमसाचे 4 चमस त्यांनी बनवले, म्हणजे 4 भाग तयार केलेले. याचा अर्थ पेशी विभाजनापर्यंत यांचं निरीक्षण चालू होतं आणि ह्या विभागलेल्या पेशी बाजूला काढल्या तर नवीन जीव निर्माण करता येतील हा अंदाज त्यांनी बांधला आणि म्हणून पुढले प्रयोग केले आणि खरोखरच एका प्राण्यापासून 4 प्राणी त्यांनी बनवले. आजच्या सायन्समध्ये अशा तऱ्हेचे प्रयोग केले गेलेले आहेत. सालामांदर नावाचा एक सागरी प्राणी असतो, त्याच्यावर हे प्रयोग आजच्या सायंटिस्टने केले. एक त्यांचा सालामांदरचं फर्टिलाइज ओव्हम घेतला, म्हणजे फलित गर्भ घेतला. नर आणि मादी यांचं मिलन झालं की अंड्यामध्ये एक शुक्राणू जातो आणि तो फलित गर्भ निर्माण होतो. त्याला कलल असं नाव आपल्या पूर्वीच्या वाङ्मयात विशेषतः भागवतामध्ये दिलेलं आहे. फर्टिलाइज ओव्हम म्हणजे कलल. या कललाचा अभ्यास हे ऋभू 3 भाऊ करत होते. त्या कललाचं विभाजन झालं, एकाचे 2 झाले, 2चे 4 झाले. असं घडलं. ते घडलं म्हणून यांचं डोकं चाललं. आजच्या सायन्समध्ये असेच नेमके प्रयोग केले. त्या सालामांदरचा एक फर्टिलाइज ओव्हम म्हणजे कलल घेतला, मायक्रोस्कोप खाली तपासला, त्यावेळी एकाचे 2 भाग झाले. म्हणून एका शास्त्रज्ञांनी त्या 2 पेशी वेगळ्या केल्या सुई घेऊन आणि वेगळ्या वेगळ्या पेट्री डिशमध्ये घातल्या, त्या वाढवल्या आणि त्यापासून 2 सालामांदर तयार झाले. मग पुढे आणखीन प्रयोग केले. एकाचे 2, 2चे 4 पेशी ज्यावेळी झाल्या त्यावेळी या 4 पेशी विलग केल्या, वेगवेगळ्या पेट्री डिशमध्ये घातल्या आणि वाढवल्या, त्यावेळी 4 सालामांदर तयार झाले. हेच काम नेमकं ऋभूंनी केलं होतं. हे बघितलं की खरोखर आपल्याला धन्य वाटते की किती दिव्य पुरुष असलेल्या देशामध्ये आपला जन्म झालेला आहे. पण या दिव्य ज्ञानाचा वापर आम्ही करत नाही, हे सगळ्यात मोठं धोकादायक आहे आणि घातक असं कृत्य आपलं आहे. त्या ऋषींनी काम करून ते मोकळे झालेले आहेत. तो ठेवा त्यांनी जतन करून ठेवलेला आहे, त्याच्यावर पुढे आपण काम करायला पाहिजे. म्हणून हे ऋभू जेनेटिक सायन्समध्ये, जेनेटिक इंजिनिअरिंगमध्ये चांगलेच प्रगत झाले होते आपल्याला दिसतं. याच ऋभूंनी विमान बनवलं होतं, हे तुम्हाला मी मगाशी सांगितलं. या विमानांचे कमीत कमी 22 उल्लेख ऋग्वेदामध्ये सापडतात. भुज्जू नावाच्या एका माणसाला
कुणीतरी त्याच्या शत्रूंनी समुद्रात टाकलेलं होतं आणि सतत 3 दिवस उडणाऱ्या एका पक्षाच्या साहाय्याने अश्विनी कुमारांनी त्या बुज्जीला सागरातून बाहेर काढलं असं म्हटलं आहे. त्यात बोटीचाही उल्लेख केला आहे, 100 वाल्यांची बोट असाही उल्लेख केलेला आहे. मी आधी विमान वापरलं, मग 100 वाल्यांची बोट वापरली आणि समुद्रातून त्या बुज्जीला बाहेर काढलं जिवंतपणी. हे महत्त्वाचं आहे. आणि 22 ठिकाणी ऋग्वेदामध्ये विमानांचे उल्लेख आलेले आहेत. हे माझ्या निदर्शनाला आले. आणखीन कितीतरी ठिकाणी असण्याची शक्यता आहे, कारण माझा काही वेदांचा एवढा अभ्यास नाही आहे. आणखीन लोकांनी जर अभ्यास केला तर आणखीन पुष्कळ पुरावे विमानांचे आपल्याला मिळू शकतील. Please like, share and subscribe, and don't forget to press the bell icon for new notifications and videos.